नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। चालक वाहकाचे प्रसंगावधान। धुळे सुरत महामार्गावर एसटीचा भीषण अपघात टळला, 19 प्रवासी थोडक्यात बचावले। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने एसटी बसला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी चालकाची सतर्कता आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 19 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत। ही घटना निमदरडा फाट्याजवळ घडली। जळगाव जिल्ह्यातील यावल वापी बस क्रमांक MH20BL 3922 आपल्या नियोजित मार्गावरून जात असताना निमदरडा फाट्याजवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने बसला धडक दिली। धडक इतकी भीषण होती की बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले। मात्र बसचे चालक भिका तडवी यांनी अत्यंत कठीण प्रसंगातही संयम न गमावता बसवर नियंत्रण मिळवले, तर वाहक अमित तडवी यांनी प्रवाशांना धीर दिला। प्रवाशांची तात्काळ पर्यायी व्यवस्था। अपघातानंतर महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण होते, मात्र एसटी प्रशासनाने आणि पोलिसांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने हालचाली केल्या। सर्व 19 प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या बसमध्ये बसवून त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। अपघातामुळे महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून सोडवली। धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी सुरू केला। चालक आणि वाहक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज एक मोठी दुर्घटना टळली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने पुढील कार्यवाही केली। पोलीस प्रशासन विसरवाडी करत आहे। गाडीमध्ये किती पॅसेंजर होते? गाडीमध्ये 19 पॅसेंजर होते, कोणालाही काही लागलं नाही, गाडी जागेवरच उभी होती। आणि अपघात कसं काय झाला? एक कंटेनरवाला दोघं गाड्या सोबत चालत होत्या आणि एक कंटेनरवाला आपल्या बाजूने चालत होता। तर आपण त्याच्या बाजूला असताना त्याच्या समोरून एक व्यक्ती पाणी घ्यायला चाललेला होता, तर त्याला वाचवायला गेला। त्याच्यामध्ये त्यानं गाडी राईट साईडला दाबली। राईट साईडमध्ये आपल्याला डिवायडर होतं, तर आपल्याला गाडी दाबायला जागाच भेटली नाही। त्याच्यामुळे त्याचा मागचा भाग आपल्या पुढच्या शोला लागला आणि गाडीचा समोरचा काच तुटलेला। आणि ती गाडी पकडली का? ती गाडी पुढे निघून गेलेली आहे। आपण पुढे त्या गाडीचा नंबर सांगितलेला आहे, पुढे पोलीस त्यांना पकडणार। आणि तुम्ही कुठून कुठे जात होते? आम्ही यावलवरून वापस जातोय आणि हे इथं दैवेल आणि विसरवाडीच्या मध्ये झाले। एकूण पॅसेंजर किती होते बसमध्ये? 19 जण होते। कोणालाही काही दुखापत झाली नाही। गाडी लोक दुसऱ्या गाडीमध्ये चालले गेले। तुम्हाला? आम्हालाही काही झालेलं नाही आहे। ड्रायव्हर पण चांगले आहेत, आम्ही पण चांगले। नवापूर लाईव्ह न्यूजसाठी संजय माणी, नवापूर।